विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. किती गोड भजन आहे. देवासोबत नातं जोडायला सांगितलेले भजनातून. प्रत्येक भजन काही नाही तर काही सांगून जाते. आपण दुसरेच नाते सांभाळत बसलोय आजपर्यंत. माझा मुलगा, माझी आई, माझे बाबा, माझा नातू, माझा पिंट्या, माझा सोन्या, आणि नंतर कोणी असते का? कोणीच नसते. नातं देवासोबत जोडायचंय. विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा. गोड भजन आहे. चला पुढची कथा आपल्याला ऐकायची आहे. हो, राम जन्माची पार्श्वभूमी. कशासाठी देवाना अवतार घेतलाय? पृथ्वीवर अन्याय वाढत चालला होता. रावण ज्याचं नाव, तो राक्षस. मी सांगितलं राक्षस म्हणजे काय वेगळं असं काही असतं. त्याचं शरीर, शिंग असतात, हो, खूप बलाढ्य, काळा कुट्ट दिसतो, दात मोठे असे, काही नसतं. वृत्ती राक्षसी. त्याचा अन्याय वाढत चालला होता. कोण आहे हा राक्षस? रावण, कैकसी आणि विश्रवा या दोघांचा पुत्र रावण आहे. काय त्याच्या आई वडिलाचं नाव सांगा? नाव सांगितलं मी आता. कैकसी आणि विश्रवा. ही कैकसी जी आहे की नाही, ही राक्षस आहे. ही राक्षस कुळातली आहे कैकसी. पण विश्रवा जे, तो अतिशय विद्वान, ज्ञानी, त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण आहे. म्हणून रावणाला ब्राह्मण आहे असं का म्हणतात? त्या मागं कारण आहे. त्याचे वडील जे आहेत ते ब्राह्मण कुळातले आहेत आणि आई जी आहे ती राक्षस कुळातली आहे. तो हुशार असण्यामागं कारण हेच, वडिलांची हुशारी त्याच्यामध्ये उतरली, आणि क्रूर असण्यामागं कारण आईचे राक्षसी गुण उतरले. बरोबर आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. साधू संतांनी त्याच्यामुळेच सांगितलं, आई आणि वडील जर दोघही जर शुद्ध असले असते तर हा जगातला सर्वश्रेष्ठ पंडित झाला असता. पण आईच्या अंगामध्ये गुण जे आहेत ते राक्षसी वृत्तीचे. म्हणून फक्त एकटा बापानं चांगलं वागून उपयोग नाही, किंवा एकट्या आईने चांगलं वागून उपयोग नाही. आई आणि वडील दोघांचंही आचरण हे शुद्ध असावं. मी नेहमी सांगतो, रामायणातून क्षणाक्षणाला काही नाही तर काही शिकायचंय. रामायण नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं अशातला प्रकार नाही. रामायण हे अंगीकारण्यासाठी माणसानं कसं वागावं. आई आणि वडील या दोघांचंही जर आचरण चांगलं असेल तरच येणारी संतती चांगली निर्माण होईल. मग आपण ठरवायचं आपला मुलगा कसा निघाला पाहिजे. नुसतंच आपण म्हणतो माझा पोरगा डॉक्टर होणार आहे आणि माझा मुलगा इंजिनियर करणार आहे. तुम्हीच जर मुलामध्ये शुद्ध आचरण असेल तरच तो होईल. त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचंय आपलं आचरण कसं असलं पाहिजे. येणाऱ्या संततीसाठी फार आवश्यक आचरण. ही जी कैकसी आहे का, कैकसी राक्षस कुळातली आहे, हिची सोयरीकच होईना. कोणी लग्नच करायला तयार नाही हिच्यासोबत. मग निघाली जंगलामध्ये वैतागून. सोयरीकच म्हण बाबा. मग काय करायचं? वैतागली, निघाली जंगलामध्ये. जाते म्हणली जंगलात निघून. तिकडं गेल्याच्या नंतर एक तिनं साधू पुरुष पाहिला. मस्त ध्यान लावलेलं होतं त्यानं आणि भगवंताचं चिंतन करत होता डोळे बंद करून. वाह, काय चेहऱ्यावर तेज आहे म्हणली याच्या. आणि असा जर पुरुष मला नवरा म्हणून मिळाला तर बस एकटक त्याच्याकडे पाहतच राहिली. आणि मग थोड्या वेळानं त्या साधूनं डोळे उघडले. विश्रवा त्याचं नाव. हिच्या लग्नाची कथा सांगायला बरं कसं लग्न झालं त्या ब्राह्मणासोबत एका राक्षसीने. जर तुम्ही म्हणसाल विश्रवा जर एवढा हुशार होता, विद्वान होता, मग त्यानं त्या बाई सोबत लग्न का केलं कैकसी सोबत? त्याची कथा सांगायला. विश्रवा त्यानं डोळे उघडले आणि समोर ती राक्षसी पाहिली कैकसी. बाई कोण तू? तिनं सांगितलं माझं नाव कैकसी. अशी वनात का फिरतेस? नवऱ्याच्या शोधात फिरायले म्हणली. नवऱ्याच्या शोधात? अगं वनामध्ये कुठं नवरा सापडतो का? म्हणली सापडतो ना. म्हणली कुठे आहे? म्हणली हे काय समोर. अगं म्हणले मी साधू आहे, विश्रवा माझं नाव, कुळानं ब्राह्मण आहे मी. हो, ब्रह्मकुळातला आहे मी आणि मला लग्न करायचं नाही. मला आता देवाची साधना करायची आहे, भक्ती करायची आहे. करायला का नाही लग्न माझ्यासोबत?
करतोस का नाही? म्हणली बाई असा आरडाओरडा करू नको, मी जोरात ओरडणार म्हणली, माझा हात धरला म्हणून या ना, नाही तर माझ्यासोबत लग्न कर. नाही लाजानं लग्न करावं लागलं, नाही लाजानं. नाही तर सांगते म्हणली सगळ्या जगाला ओरून, या विश्रवा ब्राह्मणानं माझा हात धरला जंगलामध्ये असताना आणि मला भ्रष्ट केलं. नाही लाजानं लग्न केलं त्या विश्रवानं. आणि त्याला किती संतान झाल्या? 3 मुलं आणि 1 मुलगी. 3 संतान झाल्या. रावणाचा जन्म सांगतोय. रावणाचा जसे ग्रंथामध्ये कथाक्रमानं आहेत, मला तशा सांगणं भाग आहे. आणि तुम्ही सर्वजण जाणकार आहात, हे वक्त्याला बाध्य असतं की जशा क्रमानं कथा आहेत त्या क्रमानं सांगणं. वक्ता बांधलेला असतो, श्रोते मुक्त असतात बरं का, ते विचार करू शकतात. महाराजांना थोडंसं मागं पुढं सांगितलं, ही कथा झाली की मग ती सांगायला पाहिजे होती, ती झाली की ती सांगायला पाहिजे होती. श्रोते विचार करायला मुक्त असतात, पण वक्ता जो असतो तो बांधलेला असतो, त्याला नियमानं चालायचं असते. कारण त्याचं पाप उद्या काही मागं पुढं सांगितलं तर ते मला भोगावं लागणार आहे, माझ्या डोक्यावर बसतं. बरोबर? त्या विश्रवा आणि कैकसीला 4 मुलं झाले, 4 मुलं. आणि त्या विश्रवाचे आणि कैकसीचे सर्व गुणधर्म त्या 4ही मुलामध्ये उतरले. कोणते कोणते मुलं झाले सांगा? हा हा रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण. रावणामध्ये आई आणि वडील दोघांचे गुणधर्म उतरले. रावणामध्ये आईची क्रूरता उतरली, राक्षसी वृत्ती. आणि विश्रवाची जी विद्वत्ता आहे ती विद्वत्ता देखील रावणामध्ये आहे. अतिशय हुशार. मला वाटतं मी राम जन्माच्या दिवशी त्याचं थोडंसं सांगितलं का चरित्र? नाही सांगितलं का? अतिशय हुशार. अहो मी म्हणलं ना, बेलाचं पान कमी पडलं तर आपण 4 घरी मागून आणतो बेल, पण यानं स्वतःची या पट्ट्यानं मुंडकेच कापले 10 वेळेस आणि ते शंकराच्या पिंडीवर अर्पण केलं. हो, आत्मलिंग ज्याला काढून दिलं शंकरानं, ते आत्मलिंग कोणालाही शंकरजी देतील का? साधा सुद्धा भक्त नव्हता तो, साधा सुद्धा. हो, हिमालय पर्वत उचलण्याची ताकद होती. उचलला होता त्यानं, उचलला होता. आणि श्रीमंतीच्या बाबतीत विचार केला तर अख्खी लंका नगरी सोन्याची होती. तांब्या पितळाची तर घर कितीच होती की, पण सोन्याचे 7 कोटी होती. सोन्याची इतकी श्रीमंती. आणि हुशारीच्या बाबतीमध्ये आज जे आपण तांडव स्तोत्र म्हणतो का नाही, जटाटवी गलज्जल प्रवाह पावी तस्तले गले, आपल्याला अर्थ लागत नाही लवकर, त्यानं तयार केलं. म्हणजे हुशार किती असेल? एवढा हुशार होता रावण. मग तुम्ही म्हणाल एवढा हुशार होता तर मग त्याला दुर्बुद्धी कशी सुचली सीतामाईला उचलून नेण्याची? चला, कर्मयोग आहे ती पुढे आपल्याला कथा ऐकायची आहे. दुसरा भाऊ त्याचा कुंभकर्ण, याच्यामध्ये निव्वळ खायचं आणि झोपायचं एवढंच होतं. राक्षसी वृत्ती याच्यामध्ये, फक्त आईचे गुण उतरले, बस आईचे गुण उतरले. तिसरा जो मुलगा सांगितला मी बिभीषण, त्या बिभीषणामध्ये फक्त वडिलांचे गुण उतरले आणि तो देवाचा भक्त झाला, देवाचा भक्त. त्याच्यामध्ये राक्षसी वृत्ती नव्हती बरं का बिभीषणामध्ये. हो सागर महाराज, बिभीषणामध्ये राक्षसी वृत्ती नव्हती. आणि एक 4थी मुलगी झाली, मुलगी रावणाची दिदी. रावणाची दिदी काय म्हणायचं तिला? कोण म्हणलं सुपर्णखा? शूर्पणखा तिचं नाव, ती शूर्पणखा. हो, जशी आईची वृत्ती तशीच हिची वृत्ती. शूर्पणखा राक्षसी. जशी आई शोध करत फिरली नवऱ्यासाठी, तशी ही पुढे फिरणारच आहे. बरोबर? चला, रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण या तिघांनी एकत्रित तप केलं. एकत्रित तिघांनी एकत्र बसून भावांनी तपश्चर्या केली. अनेक वर्ष तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. पहा, माणसाला तप केलं की अंगामध्ये एक असा भाव निर्माण होतो, आता माझ्या एवढं कोणीच नाही. पण चांगल्या व्यक्तीमध्ये तो भाव येत नाही. या तिघांमध्ये 3 वृत्ती. मी वृत्ती एवढा वेळ का घेतला यासाठी? रावण, कुंभकर्ण, कारण पुढची कथा सगळी यांच्यावरच अवलंबून आहे ना. म्हणून हे व्यवस्थित नीट पात्र तुम्हाला समजले पाहिजे. यासाठी रावणाचा जन्माचा इतिहास देखील सांगणं अनिवार्य आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं. रावण, बिभीषण, कुंभकर्ण यांनी तप केलं. अनेक वर्ष तप केलं. घोर तप केल्याच्या नंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आता हे अनेक वर्ष तप केलं हे बोलायला सोपं आहे, कठोर तप केलं बोलायला सोपं आहे. देव प्रसन्न झाला आपण म्हणतो, देव प्रसन्न होणं एवढं सोपं आहे का? फक्त इथं आपल्या हरिद्वारकडे जाऊन पहा,
केदारनाथ बद्रीनाथला जाऊन पहा, अहो ते झाडाच्या ढोलीमध्ये डोंगराच्या कडे कपारीत बसलेले साधू पहा, हाड असे काड झालेले असतात, काड देहाचा असा नुसता सापळा झालेला असते, असं मांस कशाचं आलं? तप करणं एवढं सोपं आहे? एवढं कठोर तप करून ब्रह्मदेव स्वतः त्यांच्या समोर प्रगट झाले आणि ब्रह्मदेवासमोर रावणानं हात जोडले. ब्रह्मदेवानं सांगितलं, रावण कशासाठी एवढं घोर तप? बस म्हणले, महाराज माझी एक इच्छा आहे, ती इच्छा तो वर मला द्या, माझी इच्छा पूर्ण करा. काय इच्छा आहे? म्हणले, मला अमर व्हायचंय. ब्रह्मदेव म्हणले, येडा की खुळा रावणा, मीच मरणार आहे. मी स्वतः ब्रह्मदेवाला सुद्धा मरण आहे. त्याची देखील आयुष्यमान, त्याचं देखील आयुष्य शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. आता मला तेवढं खोलवर सांगायला वेळ नाहीये, पण ब्रह्मदेवाला सुद्धा मरण आहे. आणि ब्रह्मदेव म्हणला, अरे मीच मरणार आहे एक दिवस, मी तुला काय अमर करू? माणसानं ज्या दुकानात जे माल भेटते त्याच मालाची मागणी करावं. उगा मेडिकल मध्ये जायचं आणि पाव किलो साखर द्या म्हणायचं, जमल का? मेडिकल मध्ये जायचं आणि साखर द्या म्हणल्यावर जमल का? मेडिकल वाला कुठून देईल साखर? त्याच्यापाशी गोळ्या औषधं राहणार. ब्रह्मदेव म्हणले, अरे माझंच काही खरं नाही, मीच मरणार आहे, मी तुला अमर कसं करू? काहीतरी बदलून वर माग म्हणले. बदलून म्हणले, मी याच्यात असाच वर मागणार, पण थोडासा बदल करतो. म्हणले, तुम्ही म्हणताय तसा इन्स्टॉलमेंट मध्ये मागतो. म्हणले, इन्स्टॉलमेंट मध्ये कसं? पृथ्वी तलावर सगळे डरपोक आहेत म्हणले, माणसं आणि वानर. नरामध्ये वानरामध्ये काही फरकच नाही म्हणले. नराला वा म्हणलं की त्याचा काय होतो? लक्षपूर्वक आहे का? नराला वा म्हणलं की त्याचा काय होतो? वानर होतो. नराच्या पुढे वा लावला की झाला वानर. तुम्हाला करून पाहायचं का एखाद्या वेळेस? एखादा अर्धवट डोक्याचा माणूस घ्या, अर्धवट डोक्याचा, आणि त्याला म्हणा, अरे काय तुझ्या अंगात ताकद आहे राव, हा तू ठरवलं तर काही काम होते, काही काम होते. हो वाह, लय भारी माणूस आहे तू. गाडी भर जळतं एका घंट्यात फोडून देते तुम्हाला. काय म्हणलं मी? वा म्हणलं की नराचा वानर होतो, म्हणजे कितीही काम करतो आणि कसाही नाचतो. रावण म्हणला, हे माणसं आणि माकडं माझं काही बिघडू शकत नाही. बस मला या दोघांपासून भीती नाही. बस बाकी हे दोघं, मला मरण आलं तर या दोघांच्या हाताने चालेल म्हणले. जगात दुसरं कोण मला मारू नये. ब्रह्मदेव तथास्तु म्हणले. ब्रह्मदेवानं वर दिला. नंतर नंबर आला कुंभकर्णाचा. माग कुंभकर्णा, काय मागतोस? त्यानं ठरविलं होतं. बस दादाची मागणी फसली म्हणला. दादाची मागणी फसली. येडा आहे दादा. आपण याच्यापेक्षा असं काहीतरी मागू, बस आयुष्य आरामात जिंदगी गेली पाहिजे. वर मीटिंग भरली होती, वर इंद्रसभेमध्ये ठरलं काय करायचं. या येड्यानं जर इंद्रपद मागितलं, स्वर्ग मागितला, तर आपण कुठं जाऊ? बलाढ्य राक्षस आहे तर काही करू शकतात. तिघे भाऊवर येऊन बसायचे ना आपल्याला भीक मागत फिरावं लागेल. इंद्रदेवानं विनंती केली, सरस्वती माईची, माय तुम्ही काहीतरी करा. सरस्वतीनं सांगितलं, ठीक आहे. सरस्वती आली आणि त्या कुंभकर्णाची जीभ एवढी जड करून टाकली, एवढी जड करून टाकली, त्याची जीभच उचललं ना लवकर. त्याची जीभच उचलना. खूप तोंड हलवायचा प्रयत्न करते. त्याला काय मागायचं होतं? त्याला मागायचं होतं इंद्रपद. काय मागायचंय? इंद्रपद. पण त्याची जीभ अशी चिटकून बसली. आपण म्हणत नाही का लहान लेकराला, ए सुपारी खाऊ नको रे बाबा, जीभ जाड होती. मग बोलता येत नाही, तोत्र बोलते माणूस. कसं बोलते? तोत्र बोलते. त्याला म्हणायचं होतं इंद्रपद, त्यानं निद्रापद म्हणलं. काय म्हणला? अशी जीभ चिटकून बसली, जड झाली. इंद्रपद म्हणायच्या ऐवजी निद्रापद. 6 महिने झोपून राहत तथास्तु म्हणले. ब्रह्मदेव काय म्हणले? बस माझ्या मुलीनं सरस्वतीनं काम केलं म्हणले. व्यवस्थित जीभ जड झाली आणि निद्रापद मागितलं तथास्तु. 6 महिने झोपून राहायचा कुंभकर्ण. नंबर आला बिभीषणाचा. बिभीषणा काय पाहिजे? काही नाही, जन्मोजन्मी मला भगवंताचे चरण सेवा मिळावी एवढीच इच्छा. मी सांगितलं विश्रवाचे सगळे गुणधर्म याच्यामध्ये उतरले होते. अतिशय हुशार आणि भगवत भक्त म्हणून तो बिभीषण. राक्षस कुळामध्ये असून देखील देवाचे भक्त झाले. प्रल्हाद राक्षस कुळामध्ये मात्र कुळाचं नाव उज्ज्वल केलं. तसाच हा बिभीषण विश्रवाच्या कुळाचं नाव उज्ज्वल केलं आणि देवाची जन्मोजन्मी भक्ती मागितली त्या बिभीषणानं. रावणानं अमर होण्याचा वर मागितला. कुंभकर्णानं
झोप मागितली आणि बिभीषणानं मात्र देवाची भक्ती मागितली. जेव्हा माणसाकडे आता वाटते माझं कोणी काही बिघडू शकत नाही, तेव्हा मग मात्र माणूस स्वैराचार करू लागतो, स्वैराचार करू लागतो. रावणानं स्वैराचार करायला सुरुवात केली. स्वैराचार म्हणजे रावण गोर गरीब प्रजेवर अन्याय अत्याचार करायला लागले. रावणानं स्वतःच्या भावालाही सोडलं नाही. कुबेर त्याचा भाऊच की, कुबेराचा खजिना लुटला. त्याचं एक विमान होतं, आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर प्रायव्हेट जेट, मोठं विमान होतं त्याचं स्वतःचं. विमान ही संकल्पना आजची आहे, आजच्या काळातली असं समजू नका बरं. इतिहासामध्ये पुराणामध्ये आपल्याकडं असे 4-5 विमानं सांगितलेले आहेत. पूर्वीपासून फार अतिशय प्राचीन काळापासून लाखो वर्षापासून आपल्याकडे विमानाचं संशोधन होतं आणि आपलंच संशोधन लोकांनी चोरून नेलं आणि त्यांच्या नावावर प्रसिद्ध केलं. बरेच शोध आहेत तसे. घड्याळीचा शोध माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या शतकामध्ये घटिका यंत्र म्हणून सांगितलं आणि इंग्लंडनं अमेरिकेनं 16व्या-17व्या शतकामध्ये घडीचा शोध आम्ही लावला म्हणून सांगितलं. आता 12वं शतक अगोदरचं का 16वं शतक अगोदरचं माऊलीने घटिका यंत्र सांगितलं ना ज्ञानेश्वरीमध्ये. हे शोध जे आहेत, आपली प्राचीन संस्कृती एवढी संपन्न आणि प्रगतिशील होती महाराज, पण आपल्या राज्यकर्त्यांनी, आपलं दुर्भाग्य म्हणा, आपल्या राज्यकर्त्यांनी हे सत्य जगासमोर कधीच येऊ दिलं नाही. आपल्या राज्यकर्त्यांनी, आपला इतिहास एवढा वैभवशाली आहे. अहो फक्त आपला जगामध्ये 7 आश्चर्य म्हणतात, 7 आश्चर्य फार मोठे आश्चर्य आहेत. ते इजिप्तचे पिरॅमिड, अमेरिकेचा तो पुतळा न्यायदेवतेचा, असे काही 7 आश्चर्य सांगितले. त्यामध्ये त्या 7 आश्चर्यामध्ये भारतातली एकच वास्तू आहे. काय त्या वास्तूला म्हणायचं? ताजमहल म्हणायचं. त्या ताजमहल मध्ये असं आहे तरी काय हो, त्या एका मुसलमान राणीची कबर आणि तेही गळतंय, ते त्या कबरीवरच पाणी गळते. मग त्या 7 आश्चर्यामध्ये त्याची नोंद घ्यायची काही गरज आहे? अहो भारतातले एक मंदिर पहा, एक मंदिर पाहत राहा, पाहतच राहा. कोणी विचारही करू शकणार नाही एवढाले मोठमोठाले मंदिर आहेत आणि त्यावरलं नक्षीकाम आहे अतिशय सुंदर. निदान त्या ताजमहल मध्ये आहेच काय? तिथला लाल किल्ला पहा, हो सुंदर. एक आमच्या बाके बिहारीचं मंदिर पहा, तिथलं प्रेम मंदिर पहा वृंदावनचं. त्या ताजमहल मध्ये काय घेऊन बसला तुम्ही? एवढी वैभवशाली परंपरा आहे. मला सांगायचा उद्देश हा, कुबेराचं विमान पळवलं, कुबेराचा खजिना लुटला आणि सगळीकडे अधर्माचं राज्य सुरू झालं. रावणाचं नागकन्यांचं अपहरण केलं, धर्माची हानी होऊ लागली, राक्षसी वृत्ती वाढली, राक्षसी वृत्ती वाढली. कथा मी सांगितलं, कोण कोणाला सांगायला? याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाजजींना सांगायले. मी दररोज सांगणार बरं का हे. आणि मग शेवटच्या दिवशी एक आपला शेवटचा वार्षिक पेपर होईल. उद्यापासून कथेलाच कोणी येणार नाही असं म्हणल्यावर शंकरजी पार्वतीला आणि याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाजजींना कथा सांगू लागले. राक्षसी वृत्ती वाढली, सगळीकडे वाढू लागली असं शब्द सांगितला आणि पार्वतीनं प्रश्न विचारला, महाराज राक्षसी वृत्ती म्हणजे काय? हो शंकरजीनं गोड सांगितलं. काय? बाड़े खले बहो चोर जुआरा, बाड़े खले बहो चोर जुआरा, जो लंपटे परे धन पनारा, जो लंपटे परे धन पनारा, Jai Jai